असं वेद उपनिषदाचं सार, वेद पुराण उदधी घन साधू. आणि ते पाणी गोड का आहे? आता पाणी कुठला हा प्रश्न होता ना आपला मूळ. तर वेद उपनिषदांचं सार संतरूपी मेघ या भूमीवरती, सुमती नावाच्या भूमीवरती वर्षाव करतात आणि ते पाणी गोड आहे, कारण बरशही राम सुजस बर बारी, मधुर मनोहर मंगलकारी. आहा, काय मानस आहे, दिव्य आहे मानस. संत हृदय जस निर्मल बारी. पण ते पाणी आहे राम सीतेच्या सुयशाचं. हे संत रूपी त्यातलं नेमकं मर्म जाणतात आणि तेवढं मर्म आपल्या हृदयामध्ये साठवतात. त्यामुळे ते चवदार तळ्याचं तळ खरंच चवदार होतं का नाही माहित नाही, पण हे संत हृदयाचं तळ मात्र निश्चित चवदार होतं, यात काही शंका नाही. संत हा सर्व दृष्टीने गोड आहे हो, सर्व दृष्टीने. त्याचा व्यवहार गोड, त्याचं बोलणं गोड, त्याची उपासना गोड, त्याचं चालणं बोलणं, कारण त्यांनी आपल्या हृदयामध्ये घट्ट त्या रामरायाला धरलंय.